नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर बघा, चालू घडामोडी 2024 विषयक महत्त्वपूर्ण माहिती आपण इथे डिस्कस करणार आहे। भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांची निवड करण्यात आलेली आहे। तर यापूर्वी जे होते ते होते मनोज पांडे। ओके, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। नवीन नियुक्ती आहे, तर यावरती आपल्याला अपडेट लक्षात ठेवायचे असते। 18वी लोकसभा निवडणूक 2024 एकूण 543 जागेवर वोटिंग झालेलं आहे आणि ही निवडणूक भारतामध्ये 7 टप्पे आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे। एकूण महिला खासदार 79 निवडून आलेले आहे। हा आकडा सर्वांनी इथे लक्षात घ्या। मग आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, तर ते आहे 25वे राजीव कुमार। 18व्या लोकसभेचे अध्यक्ष आहे ओम बिर्ला, तर तात्पुरते हंगामी अध्यक्ष होते भर्तृहरी मेहताब। तर हे सर्व पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून। आणि जो आपला केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याची कलम आहे 324। त्यानंतर नोटा बटनाचा सर्वाधिक वापर करणारी शहर ठरलेले आहे इंदोर, मध्य प्रदेश, आणि इथे 2.18 लाख नोटा बटनाचा वापर करण्यात आलेला आहे। मग नोटाचा फुलफॉर्म काय होतो? नन ऑफ द अबव। विश्व सायकल दिवस 3 जूनला साजरा केला जातो। चीन या देशातील चंगी 6 अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले आहे। म्हणजे चंगी 6 हे चंद्रावर जाणारे यान आहे आणि दगडमाती आणलेली आहे, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे। दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आपला भारत देश आहे। चंद्रावर उतरणारे काही महत्त्वाचे देश: पहिला अमेरिका, दुसरा रशिया, तिसरा चीन, चौथा भारत आणि पाचवा आहे जपान। त्यानंतर विधानसभा निवडणूक 4 राज्यांमध्ये पार पडलेली आहे। तर आंध्र प्रदेशच्या एकूण जागा 175, ओडिशा 147, अरुणाचल प्रदेश 60 आणि सिक्कीम आहे 32। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 288 आणि विधान परिषदेची संख्या आहे 78। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। तर बघा, विधानसभा सदस्य संख्या, जास्तीत जास्त विधानसभेची सदस्य संख्या ही 500 असते, तर कमीत कमी 60 असते। संख्या जी आहे विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 103, तर कमीत कमी 40 इतकी असते। जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला साजरा केला जातो। 1974 पासून हा दिवस साजरा केला जातो। 2024ची थीम आहे लँड रिस्टोरेशन, डेझर्टिफिकेशन, ड्रॉट रिझायसो। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। मोहीम आहे एक पेड़ माँ के नाम। आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम सुरू केली होती, एक पेड़ माँ के नाम। 5 जून 1972ला स्टॉकहोम या ठिकाणी परिषद भरलेली होती आणि नंतर लक्षात असू द्या, वसुंधरा दिवस 22 एप्रिलला साजरा केला जातो। रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी ही परिषद पार पडलेली होती, वसुंधरा परिषद 1992ला। पर्यावरण संरक्षण कायदा 1986। चिपको आंदोलन उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात आलेले होते। प्रमुख होते सुंदरलाल बहुगुणा। आणि अपिको आंदोलन हे कर्नाटक राज्य संबंधित आहे। तर हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे। पृथ्वी ओव्हरशूट दिवस हा कधी साजरा करण्यात आलेला आहे, तर 2 ऑगस्टला साजरा करण्यात आलेला आहे। म्हणजे पृथ्वीवरील जी नैसर्गिक संसाधने आहे हे आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत जर पुरवायची असेल तर ती 2 ऑगस्टपर्यंत संपलेली आहे। याला म्हटलं जाते पृथ्वी ओव्हरशूट डे, म्हणजे पृथ्वीचा वापर सर्वाधिक केला जात आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येते। आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी ठरलेले आहे। हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। तंबाखू नियंत्रण ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून PV सिंधू यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्या तेलंगणा राज्याच्या आहे। अलीकडे झालेली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये NDA म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सला 292 जागा, तर इंडिया अलायन्सला लक्षात घ्या 234 जागा मिळाली आहे। फुलफॉर्म आहे द इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स। जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान या देशाने बनवलेला आहे, नाव आहे लिग्नोसॅट। हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे। RBIने 100 टन सोने परत आणण्याचा निर्णय केलेला आहे ब्रिटन या देशातून। मग RBIचा फुलफॉर्म होतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। स्थापना 1 एप्रिल 1935मध्ये करण्यात आली होती। तर RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949मध्ये करण्यात आलं। RBIचं मुख्यालय मुंबईला आहे आणि RBIचे 25वे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास। भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारा देश सिंगापूर आहे आणि सर्वाधिक FDI महाराष्ट्रामध्ये कोणी केलेली आहे, तर ते अमेरिकेनं केलेली आहे। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगड किल्ल्यावर झालेला होता। तर या घटनेला 350 वर्ष पूर्ण झालेली आहे 2024मध्ये, त्यामुळे पॉईंट महत्त्वाचा आहे। जन्म 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर झालेला होता पुणे जिल्ह्यामध्ये। 5 जून 1984ला ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवण्यात आलेले होते।
पंजाब अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांना बाहेर काढण्यासंबंधित हे ऑपरेशन होते. 31 ऑक्टोबर 1984ला यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या झालेली होती. आणि शेवटचा प्रश्न आहे, शेअर मार्केटमध्ये 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले होते निवडणुकीच्या दरम्यान, त्यामुळे शेअर मार्केट चर्चेमध्ये होते. मग शेअर मार्केटवर नियंत्रण कोणाचं असते तर सेबीचं असते. 12 एप्रिल 1988ला सेबीची स्थापना झाली होती आणि वैधानिक दर्जा 1992ला देण्यात आला होता. आणि अलीकडेच सेबीच्या अध्यक्षा म्हणून माधवी पुरीबुच यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर सेबीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची निवड करण्यात आलेली आहे. सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.